कणकवलीच्या ओसरगावमध्ये जळालेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळलेला आहे। धक्कादायक अशी बातमी आता कणकवलीमधून समोर येते। कणकवलीच्या ओसरगावमध्ये घटना घडली। मृत महिला 25 ते 35 वयोगटातील असल्याचा अंदाज आहे। सोमवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास ही घटना घडली। महामार्गापासून फक्त 100 मीटर अंतरावर मृतदेह आढळल्याने ही खळबळ उडालेली आहे। पोलिसांकडून या घटनास्थळाची पाहणी करण्यात आली। या संदर्भातला तपास हा सुरू आहे। सोमवारी मध्यरात्री ही घटना घडलेली आहे। ओसरगावमध्ये जळालेल्या स्थितीमध्ये महिलेचा मृतदेह आढळलेला आहे। कणकवलीच्या ओसरगावमध्ये ही धक्कादायक अशी घटना समोर आली। सर्वात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उमेश भुचडे आपल्यासोबत जोडलेत। उमेश, सोमवारी मध्यरात्री 12:30च्या सुमारास धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार सिंधुदुर्गमधून समोर आला। काय अधिकची माहिती? सिंधुदुर्गमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। कणकवलीमध्ये ओसरगाव जे गाव आहे आणि ते महामार्ग नजीक गाव आहे। महामार्गापासून 100 मीटर आतमध्ये एका जागेमध्ये एक महिला जी जळलेली महिला जी सापडलेली आहे आणि त्यानंतर रात्री 12:30च्या सुमारास ही घटना उघडकीस आली। पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी त्याची पाहणी केली आणि फॉरेन्सिक लॅबला बोलवण्यात आलेलं आहे। फॉरेन्सिक लॅब येईल आणि त्यानंतर त्याची तपासणी करेल आणि नेमकी ही घटना कशी घडली, कोण ही महिला होती, कुठे हिला कोणी आणण्यात आलं होतं का, आणि इथे ती कशी आली किंवा हिला मारून इथे नंतर जाण्यात आलं का, अशी एक शंका व्यक्त केली स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे। आणि नेमका याचा उलगडा व्हावा अशी स्थानिक नागरिक इथे आशा व्यक्त करतात, कारण अशा घटना घडल्या तर धक्कादायक बाब आहेत आमच्यासाठी, असं स्थानिक नागरिक म्हणतात। पोलीस सौरभ अग्रवाल यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी केली आहे। त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅब थोड्या वेळाने येईल आणि याची पाहणी करेल आणि ही महिला नेमकी कोण होती, तिचा अपघात की घातपात, ही या महिलेचा घातपात केला तर ती ओसरगावमध्ये का टाकली, ही सगळ्याची शंका कुशंका उपस्थित होत आहे। पण अर्धवट स्थितीचा एक पाय आहे तो खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल।